हॅलो, गुड आफ्टरनून सर्वांना। आज आहे नागपंचमी। नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज नागपंचमीला माझ्या जेवणात काय आहे बघूया। आज मी केलेला आहे भात आणि थोडा मी भातसुद्धा वाढून घेतलेला आहे आणि इथं मी केलेला आहे अळू। कारण नागपंचमीला आपण काय करतो, सर्वजण मॅक्झिमम लोक तरी अळू करतातच। बाजारातून 4 अळूची पानं आणली होती, त्याच्यात हरभरे घालून अळूची पातळ भाजी केलेली आहे, इथं बघू शकता। आणि ती भाजी थोडी मी घेत आहे अळूची, कारण नैवेद्याला ते अळू लागते आज। आणि इथं केलेली आहे वांगी, बटाटा आणि मटर घालून, टोमॅटो वगैरे घालून सुकी भाजी, एकदम सुकी पण नाही, पण भाजी केलेली आहे मध्यम। आणि इथं केलेलं आहे वरण भाताबरोबर घ्यायला। आज भाकरी चपाती काही करत नाही, म्हणजे तवा ठेवायचा नसतोय आज। काही ठिकाणी खीर पण करतात। आणि हे वरण केलेलं आहे, त्याबरोबर मी पचडी म्हणजे काय, कोशिंबीर, मुगाची डाळ जरा भिजत घालून त्याचं खडबडीत वाटप करून त्याच्यामध्ये कांदा, बघा इथं बघू शकता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे असं घालून ती पचडी म्हणतो आम्ही त्याला। आणि कोशिंबीरही म्हणतात, कोशिंबीर। आणि ती कोशिंबीर केलेली आहे, ती चवीला छान लागते कोशिंबीर। आणि त्याचा एक तऱ्हेचा असा छान त्या डाळीचा असा वास येत असतो। आणि मेन म्हणजे डिश आज पंचमीला नैवेद्य अळू बरोबर पातोळ्यांचा असतो। पातोळ्या म्हणजे हळदीच्या पानामध्ये करतात, इथं हळदीच्या पानामध्ये पण केलेल्या आहेत आणि विदाऊट हळदीच्या पानामध्ये न करता अशाही उकडलेल्या 2 कानोल्या घेतलेल्या आहेत आणि 2 पातोळ्या घेतलेल्या आहेत। तर हे माझं ताट आहे आणि हे तुम्हाला कसं वाटलं, आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय वॉचिंग माय व्हिडिओ। टेक केअर।